स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। उधळलेल्या बैलगाडीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू। बोरगाव तालुका कवटे महांकाळ येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी रविवारी आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये एका उधळलेल्या बैलगाडीने एका वृद्धाला जोरदार धडक दिली। या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला, तर गर्दीतील नागरिकांच्या पळापळीत 13 जण जखमी झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे बैलगाडी शर्यतीला गालबोट लागले। याबाबत अधिक माहिती अशी, श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये आदत गटातील 3-4 बैलगाड्या धावपट्टी सोडून बाहेर उधळल्या। त्यावेळी शर्यत बघायला आलेल्या नागरिकांची पळापळ झाली। यावेळी रस्त्याच्या कडेला चहा पीत थांबलेल्या अंबाजी शेखू चव्हाण, वय वर्ष 60, राहणार बुद्धिहाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांना बैलगाडीची जोरदार धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला। यावेळी उपस्थित असणाऱ्या लाखो बैलगाडी शर्यत शौकीन नागरिकांची पळापळ झाल्याने त्यात 13 जण जखमी झाले आहेत। ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। बोरगाव येथे आयोजित केलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीची उत्सुकता नागरिकांना लागून होती। ही शर्यत पाहण्यासाठी विविध जिल्ह्यातून नागरिक सकाळपासूनच येत होते। लाखो शर्यत शौकीनांनी गर्दी केली होती। सकाळी 11च्या सुमारास पहिल्या टप्प्यातील आदत गटातील बैलगाडी शर्यत सुरू झाली। यावेळी एक बैल बुजल्याने 3-4 बैलगाड्या धावपट्टी सोडून उधळल्या। शर्यत पाहण्यासाठी धावपट्टीला लागून बैलगाडी शर्यत शौकीन उभे होते। बैलगाड्या उधळल्यामुळे शौकीनांची पळापळ झाली। यात 13 जण जखमी झाले। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेले अंबाजी चव्हाण हे रस्त्याच्या कडेला चहा पीत थांबले होते। काही काळाच्या आत एका उधळलेल्या बैलगाडीने अंबाजी चव्हाण यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेत त्यांच्या डोक्यास दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले। त्यांना जखमी अवस्थेत मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले। उपचार सुरू असताना 12:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आली। अंबाजी चव्हाण यांचा जनावरे पाळण्याचा व्यवसाय आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे।